तुझ्यामुळे अडकून पडलोय मी. तुझ्यामुळे माझ्या हाती लागणारे पैसे गेले. आता तुला नाही सोडणार मी. असा विचार पण मनात आणू नका. झोपा गप, नाहीतर तुमचा सगळा काळा चिट्टा पोलिसांच्या हाताला लागल. अहो धरा, चहा घ्या. रात गई बात गई. एवढा का राग धरून ठेवलाय तुम्ही? हां, सोडा की आता. तुम्हाला एवढं तर पटतंय मी जे काय केलं ते तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमापोटी केलं. सोडा क्यों राग, घ्या चहा प्या. मी लय प्रेमाने केलाय तुमच्यासाठी. काल दिलेला शब्द विसरलात? चला चहा प्या. असं दोघांनी एकत्र मिळून केलं ना की नवरा बायकोतलं प्रेम वाढतं. आपण पण सगळं मिळूनच केलं की. तुम्ही पोरींशी लगट केली, मी त्यांना संपवलं. आपण दोघांनी मिळून त्यांची बॉडी ठिकाणावर लावली. सोडा आता राग, प्या चहा. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो, माणसांचा जीव घेतलाय तुम्ही. हा मग, मी ज्याच्यावर जीव लावला त्या माझ्या नवऱ्याला चिकटायला चालल्या होत्या. त्या राग तर येणारच. जगातले सगळे पुरुष संपले का? कुणीच नाही आहे जगात. माझ्या संसाराच्या मध्ये कुणी आलं तर मी त्याला बाजूलाच करणार ना. हे असं हा मग, तुम्ही ती म्हण नाही ऐकली? प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. माझं तुमच्यावरचं प्रेम ना आता युद्धासारखंच झालंय. आता तुमच्या आणि माझ्यामध्ये जो कोणी येईल तो ह्या युद्धात वर जाईल. आता थेट दुकानात जायचं. इकडं तिकडं कुठंच वाट वाकडी नाही झाली पाहिजे. आणि मला जर समजलं दुकानात काम वाढलंय तर मी डबा घेऊन दुकानावर येईन, तिथंच बसीन. मग आपण दोघं रात्री एकत्र घरी यायचं. म्हणजे जगाला पण कळू दे तुमच्या बायकोचं तुमच्यावर किती प्रेम आहे. आणि हा, दिवसात जो काही गल्ला होईल तो पण मला कळला पाहिजे. कसं आहे, आपल्या संसारासाठी गरजेचं आहे ना ते. कळलं ना? थांबा, फोन विसरलात. आता हा फोन नाही विसरायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुकानात किती पण भारी बाई आली ना, 2 हात लांब राहायचं तिच्यापासून.
बोला. कुठे आहात हो तुम्ही? कुठं असणार? तुमच्या समोरच दुकानावर निघालोय की. अहो थांबा थांबा, जरा आजूबाजूला दाखवा ना, म्हणजे कॅमेरा फिरवा ना. झालं समाधान? मला वेड्यात काढू नका. नाही जमणार तुम्हाला. अहो शालिनीच्या घराकडचा रस्ता आहे हा, आपल्या दुकानाकडचा नाहीये. गपगुमान दुकानावर जावा, नाहीतर त्या शालिनीचा खून करून तिची बॉडी जामकरच्या घरासमोर टाकेन. आणि ह्या वेळेला मी तुम्हाला वाचवायला पण येणार नाही, लक्षात ठेवा. लवकर कामावर जावा आणि लवकर या, मी वाट बघते. या लालीच्या तर हिचं काहीतरी केलं पाहिजे. साकेत, व्हेरी गुड. तू उभं राहायला शिकलास ना, आता आपण प्रॅक्टिस करू, चालायला लागशील. ये पण बस इथं. साहेब चहा. अरे कशाला, मी घेतला असता पोलीस स्टेशनला. अहो असं द्या, आता घरात राहते ते म्हटल्यावर घरातली कामं केलं तर काय होतंय? नाही, मला एक सांगा, काल रात्री मी तुम्हाला विचारलं नाही काय झालं, काय तुम्ही आलात कसे काय इकडे? म्हणजे माझ्याकडे राहिला तरी माझी काही तक्रार नाही, पण झालंय काय, काय घडलंय तुमच्यासोबत मला सांगा, म्हणजे मला तुमची मदत करता येईल. ताई काय करताय? सांगताय ना?